शिवाजी महाराज की जय। दीक्षित वानखडे यांना न्याय मिळाला पाहिजे। दीक्षित वानखडे यांना न्याय मिळाला पाहिजे। अशा झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। वरुड पंचायत समिती समोर सुरू असलेलं जे उपोषण आहे त्यांना आता वेगळं रूप धारण केलेलं आहे। आपण बघू शकतो या सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता आमचा पत्ता LIC ऑफिस रोड पावडे हॉस्पिटल जवळ वरुड। आपण बघू शकतो या उपोषणानं आता वेगळं वळण घेतलेलं आहे, कारण दीक्षित वानखडेला न्याय मिळण्यासाठी आता जे सर्व जामगाव येथील नागरिक आहे ते वरुड पंचायत समितीच्या गेटवर बसलेले आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी उठणार नाही असंही ते आता म्हणते आहे। नेमकं या प्रकरणात इतक्या आरामदायी हे प्रोसेस का होत आहे? अजूनपर्यंत त्या 5वा दिवस देखील उपोषणाला सुरू असताना त्याला न्याय का मिळत नाही आहे या गोष्टीसाठी आता हे सर्वजण बसलेले आहेत। काय सांगणार अखिल भाऊ, आता हे या ठिकाणी बसण्याची तुमची भूमिका काय आहे? भूमिका एकच आहे आमची। आमच्या दीक्षित अरुणराव वानखडे यांना न्याय द्या। 5 दिवसापासून ते उपोषणाला बसले आहे आणि त्यांचं खरं आहे। आणि जर समजा सरकार चुकून न्याय देत नसेल तर त्यांनी आमची आखरी अंतिम यात्रा पाहून घ्यावी, हेच आम्ही सरकारला सांगू शकतो। आणि आमदार साहेब इथं विद्यमान आमदार साहेब चंदूभाऊ यावलकर आले होते, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्यांच्या म्हणण्यावर आम्ही तर सध्याच थांबलो आहे। नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करायला आम्हाला वेळ लागणार नाही। आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही न्याय मिळवल्याशिवाय इथून उठणार नाही म्हणजे नाही। आपण बघू शकतो तीव्र अशी प्रतिक्रिया आणि चेतावणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जीव गेला तरी आम्ही उठणार नाही, मात्र न्याय मिळाल्यावरच आम्ही मिटणार। प्रवीण भाऊ कोरडे आपल्यासोबत आहे शिवसेनेचे। काय सांगणार प्रवीण भाऊ? या शासनाने आणि ग्रामपंचायत आणि पंचायत समिती BDO साहेब यांनी एक सोंगेचं ढोंग घेतल्यासारखं इथं चालू आहे। 5 दिवसापासून तो पोरगा उपोषणावर बसला आहे। त्याच्या पारदर्शक पद्धतीनं त्यानं पेपर दिला, सगळ्या गोष्टी त्याच्या बाजूनं लागल्या, तरीसुद्धा हे दीर्घाई काय करत आहे? याच्यात कोणाचा हात आहे का राजकारण आहे हे खऱ्या अर्थाने इथून देश आहे। आणि या उपोषणाला जामगावचे प्रत्येक नागरिकाचा इथं सहभाग आहे। ज्या अर्थी इथं ज्या पद्धतीने लोक आलेले आहे, शेवटी या प्रशासनाला कोणाचा जीव गेलेला पाहायचा आहे की काय करायचं हे नेमकं या पद्धतीने इथं दिसून राहिलं आहे। आणि खऱ्या अर्थानं साहेब अंदर बसले आहे, ते सांगतात आहे की सचिव साहेब जामगावला गेले आहे, विशेष मासिक सभा घ्यायची आहे। त्यांचे 4 सदस्य इथं आहे, बाकी सदस्य गावाला आहे। 6 सदस्य तुमचे तिथं आहे ना, तुम्ही एक ठराव घ्या ना, ठराव मंजूर करा, तिथं त्या पोराला न्याय द्या। तुमची जर भूमिका न्याय द्यायची असेल तर त्याला न्याय द्या। तुमची जर इच्छा जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायची नसेल तर तुम्ही या वरुड तालुक्यात प्रत्येक गावात, कारण की हा जो लढा आहे ह्या एका सर्वसामान्य घरच्या कुटुंबातल्या एका लेकराचा आहे आणि त्याला जर तुमच्याकडून न्याय देणं होत नसेल तर आजही जनता रस्त्यावर उतरू शकते। हे खऱ्या अर्थाने याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला रस्त्याला उतरासाठी 2 मिनटं किंवा 5 मिनटं लागतील। आम्ही तुमचा हा जो रोड आहे मेन, हा सुद्धा आम्ही एका 5 ते 10 मिनटात बंद करू। इथून BDO साहेब घरी जाणार नाही, आमचे डब्बे घरचे लोक इथे आणून देईल, आम्ही डब्बे इथेच खाऊ जोपर्यंत त्या पोराचा 5वा दिवस आजचा इथं आहे। आणि त्याचा 6वा दिवस आम्हाला पाहायचा नाही आहे। तुम्हाला काय न्याय द्यायचा, आमदार साहेब येतील, खासदार येतील, तुम्हाला काय न्याय द्यायचा तो इथं द्या। आणि तुमच्या जर खऱ्या अर्थानं तुमची भूमिका न्याय द्यायची नसेल, तुम्हाला जर राजकारण करायचं असेल किंवा तुमचा नवरा जर तिथं जर पेपर देत असेल, तुमचा नवरा जर समजा उत्तीर्ण झाला नाही तिथं, हे जर तुम्हाला पाहायचं असेल का मुले माझा नवराच लावायचा आहे सरपंच आले, तर ते तुम्ही लावून घ्या। त्या पोराला तुम्ही स्पष्ट सांगा नाही आमची काय भूमिका आहे हे आम्ही सगळे लोक ऐकून आमची भूमिका ते आम्ही दाखवून देऊ। त्याच्यानंतर उठणार आहे का इथून? तर आम्ही उठणार नाहीच आहे, पण इथून BDO साहेब घरी जाणार नाही, इथचा कोणता अधिकारी घरी जाणार नाही। तुम्ही 5 दिवसापासून झोपीचं सोंग घेतलं आहे आणि हे झोपीचं सोंग तुम्ही कितीवर घेता? आता लोक जागृत झाले आहे। आता इथं लोक न्याय भेटेपर्यंत उठणार नाही आहे। त्यांचे घरचे गावातले सगळे लोक इथं आहे, आम्ही सुद्धा उठणार नाही आहे आणि इथलं कोणी उठणार सुद्धा नाही आहे न्याय भेटेपर्यंत। आपण बघू शकतो तीव्र अशी प्रतिक्रिया प्रवीण कोरडे यांनी दिलेली आहे। आम्ही वेळ पडला तर आम्ही रस्त्यावर देखील उतरू, वेळ पडल्यावर आम्ही रस्त्यावर देखील उतरू शकतो आणि हा मार्ग देखील बंद करू शकतो, अशी देखील प्रतिक्रिया आणि चेतावणी प्रवीण कोरडे यांनी दिलेली आहे। गावातील काही नागरिक आहे, उपसरपंचांची देखील काही नागरिक आहे। काय वाटते काकाजी आता? काय सांगणार, काय वाटते? ठीक या ना।
काय आता असं नेमकं झालं की या ठिकाणी तुम्हाला बसावं लागलं? कारण मगाशी आश्वासन दिलं, 4 घंट्याचा वेळ दिला, आता 4 तास होऊन गेलेले आहे. उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे, पण BDO साहेब का चूप आहे याच्याकडे लक्ष आहे आमचं. गप्प काय आहे याच्याकडे लक्ष आहे का? BDO साहेबावर कोणता दबाव आलेला आहे, BDO साहेब काय निर्णय घेत नाही आहे याच्याकडे आमचं संपूर्ण लक्ष आहे. कोणता असा अधिकार आहे, सरपंचाचं बयान घेतल्यानंतर तुम्ही काय कारवाई करत नाही याच्याकडे आमचं लक्ष आहे. BDO साहेब गप आहे, आमचा BDO साहेबावर आरोप आहे. तुम्ही याचा निर्णय आजच घ्यावा आणि आजच आम्हाला निकाल लावून द्यावा, नाही तर आम्ही मरेपर्यंत इथून उठणार नाही. बरं, एका सरपंचाच्या मुळे इथं सर्व लोक या ठिकाणी अडकले आहेत. तो 5वा दिवस त्याचा उपोषणाचा आहे. काय वाटते, म्हणजे अशी ही सत्तेचा जो आपण काय म्हणू शकतो त्याला, काही राजकीय हेतू असू शकते त्यामध्ये, काही सांगता येणार नाही. त्यामध्ये त्यांचा काय डाव आहे हे आम्हाला माहिती नाही. त्यांना काय खेळ खेळायचा काय माहिती नाही. तो एक युवा पिढीतला युवक आहे, त्याचं काही मरणाची वाट पाहत आहे काय आम्हाला वाटत नाही. असं वाटत आहे की त्याची मरणाची वाट पाहत आहे सरपंच साहेब. या उपोषणानं जे आहे आता वेगळं वळण घेतलेलं आहे आणि जसा जसा वेळ होत राहील तसं तसं हे उपोषण वेगळं वळण घेणार असं चित्र दिसतंय. काही वेळात नेमकं या ठिकाणी काय चित्र होते याकडे देखील आमचं लक्ष राहील. मात्र सध्याची परिस्थिती हीच आहे की या जामगावातील युवक आणि दीक्षितच्या समर्थनात उतरलेले जे युवक आहे ते या ठिकाणी पंचायत समितीच्या गेटवर बसलेले आहेत आणि जोपर्यंत त्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणून आम्ही BDOंना घरी सुद्धा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन यशसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज वरून. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.